मुंबईच्या वरळी डोममध्ये पर्यावरण विभागाच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्याचं आयोजन। कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती। राज्यामध्ये 4 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती। तर 43,000 तलाव निर्माण करण्यात आले असून जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय। संजय राऊतांनी माफी मागितली, त्यामुळे खटला मागे घेणार। मंत्री दादा भुसेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सामना दैनिकामधल्या लेखाच्या विरोधात भुसेंनी खटला दाखल केला होता। हे प्रकरण आता संपल्याचं संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। मालेगावच्या न्यायालय परिसरामध्ये खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये हसत खेळत चर्चा झाली आहे। दादा भुसे यांच्या अब्रू नुकसानीच्या प्रकरणावरील सुनावणीसाठी संजय राऊत हे मालेगावमध्ये आले होते। आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा तपास यंत्रणांच्या समोर पुरावे सादर करावेत। धर्मराव बाबा आत्राम यांचा रोहित पवारांना सल्ला। तसंच डीजीसीआय आणि तपास यंत्रणांवरती शंका उपस्थित करणं योग्य नसल्याची आत्राम यांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका, त्यांना Z+ सुरक्षा द्या। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे सुरक्षेची मागणी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील पुढील सुनावणी 6 मार्चला होणार आहे। आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये आरोपी पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कोर्टाचे आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे। दानवेंना Y+ सुरक्षा देण्यात आली होती। सुरक्षा कमी केल्याची पोलिसांची माहिती। राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहून स्वाक्षरी केली। नवे जामीनदार सादर करण्यासाठी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी। 2014 मध्ये संघावरती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधींवरती राजेश कुंटेंकडून मानहानीचा खटला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार। शिवराज पाटील चाकूरकर यांच्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावरती सपकाळांनी केली स्वाक्षरी। केस मजबूतीने उभी आहे, आमचा विजय नक्की होईल। न्यायालयावरती पूर्णपणे विश्वास आहे, लवकरात लवकर निकाल लागेल। तक्रारदार राजेश कुंटे यांची प्रतिक्रिया। सातत्यानं प्रयत्न करूनही काँग्रेसला मोठं अपयश, वादग्रस्त वक्तव्य करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात। राहुल गांधी प्रकरणावरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज राहुल गांधींची भेट घेतली आहे। तर 12 वर्ष होऊन गेली तरी देखील ही केस सुरू आहे, हे दुर्दैव। सुरेश म्हात्रेंची प्रतिक्रिया। मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावरती राहुल गांधींना दाखवण्यात आले काळे झेंडे। AI समिटमध्ये भारताचा अपमान केला म्हणून भाजपकडून काँग्रेसचा निषेध। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। परदेशामध्ये जाऊन राहुल गांधी भारताबद्दल चुकीचे शब्द वापरतात, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। राहुल गांधींना भाजपनं दाखवलेल्या काळ्या झेंड्यांच्या विरोधात भिवंडीमध्ये काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला, तर काँग्रेसकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन। महाल भागामधल्या टिळक पुतळा इथे हे आंदोलन करण्यात आलंय। राहुल गांधी हे अपयशी माणूस आहेत, सत्ताधाऱ्यांनी नाही तर काँग्रेसनंच त्यांना काळे झेंडे दाखवायला हवेत। मंत्री संजय शिरसाट यांची टीका। राहुल गांधी भारत विरोधी कारवाया करणारे नेते आहेत। भाजपचे खासदार अनिल बोंडेंची टीका। तर राहुल गांधी यांचा निषेध केवळ भिवंडीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये केला पाहिजे, बोंडेंचं वक्तव्य। साताऱ्याच्या कराडमध्ये ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदेच्या मिनी सरस मानिनी जत्रा कार्यक्रमामध्ये महिलांचे हाल। मंत्री जयकुमार गोरेंना यायला 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यामुळे महिला माघारी निघाल्याचं चित्र आहे। अरविंद सावंतांनी शिवसेना नेत्या शायना एनसींच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी सुनावणी पार पडली। सुनावणीसाठी अरविंद सावंत देखील उपस्थित होते। शायना एनसींची साक्ष नोंदवण्यामध्ये आली असून 16 मार्चला पुढची सुनावणी होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ता समीकरणाला वेग येतोय। भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यामध्ये एकत्र। भाजप आणि राष्ट्रवादीची नवी खेळी। शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी तटकरेंची राजकीय खेळी असल्याचा डाव आहे।
सोलापूर महानगरपालिकेच्या 10 पैकी 9 स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर. भाजपच्या 8 तर एमआयएमच्या एका सदस्याची निवड. भाजपच्या आणखी एका सदस्याची निवड बाकी आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सादर करतील. 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारीपर्यंतचा हिशोब द्या, किशोरी पेडणेकरांची महापौर आणि आयुक्तांकडे मागणी. धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीमधल्या पराभवाच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खतखत. गटबाजीमुळे पराभवाची भावना. पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत. भूमपरांडा आणि वाशी तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता. नागपूर महानगरपालिकेकडून मालमत्ता करामध्ये 4% वाढीचा प्रस्ताव. करवाढीला भाजपचा विरोध आहे, तर वाढत्या खर्चाचा ताण आणि महसुलामधली तूट लक्षात घेऊन करवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती. धुळे शहरामधील मनोहर टॉकीज परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामाला स्थगिती. बांधकाम अवैध असल्याचा दावा करत माजी आमदार अनिल गोटेंची न्यायालयामध्ये धाव. तर पुतळा उभा राहिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांची प्रतिक्रिया. बुलढाण्याच्या चिखला-काकड गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. काल महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त. बुलढाण्यामधल्या चिखला गावामध्ये झालेल्या तणावाच्या प्रकरणी मनोज जरांगे राज्यव्यापी बैठक घेणार आहेत. तर या घटनेमधील काही आरोपी परळीशी संबंधित असल्याचा जरांगेंचा आरोप आहे. 12वी बोर्डाच्या पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर हे परीक्षेच्या आधीच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर केल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल. नागपूर पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश. या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडलं जाणार नाही. तर खासगी शिकवणी क्लासचा यामध्ये सहभाग असेल त्यांच्यावरती देखील कारवाई होईल, भोयर यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावरती चढून पोलिसांच्या समोरच कॉपी पुरवली जात असल्याचं चित्र आहे. पैठणमधल्या नाथ हायस्कूलमधला हा सगळा प्रकार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळेला गावामध्ये येऊन गेलाय. मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा मोठा दावा. मुंबईमधील मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेच्या प्रकरणी उर्वरित आरोपींची सत्र न्यायालयामध्ये धाव. अटकपूर्व जामिनासाठी 3 आरोपींकडून कोर्टामध्ये अर्ज सादर. 14 फेब्रुवारीला झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. अहिल्यानगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावरती अत्याचार केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून 24 वर्षाच्या हमीद सय्यद याला बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज्यामधील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांची तरतूद. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनामध्ये थकबाकीचा हप्ता जमा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नाशिकच्या तपोवनामधील वृक्षतोडीच्या प्रकरणी पर्यावरण प्रेमी पुन्हा एकदा आक्रमक झाले. वृक्षतोडीच्या विरोधातल्या हरकतींवरती मनपा प्रशासनाकडून उत्तर मिळत नसल्यामुळे पर्यावरण प्रेमींचं 1 दिवसीय उपोषण. धाराशिवच्या भूम तालुक्यामधील एका शेतकऱ्याचं अपहरण कथित असल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. काही दिवसांपूर्वी वृद्ध शेतकऱ्यानं पुतण्याच्या विरोधात अपहरण आणि मारहाण याचा दावा केलेला होता. पोलीस तक्रार दाखल करत नसल्याचाही या व्यक्तीचा आरोप आहे. रायगडच्या महाडमधल्या पोलीस निरीक्षक रमेश तडवींनी पोलीस महासंचालकांना आत्महत्या करणार असल्याचं पत्र दिलंय. गेल्या 2 वर्षांमध्ये 2 वेळा बदली झाल्यानं आणि वरिष्ठ हीन दर्जाची वागणूक देत असल्यामुळे तडवींनी हे पत्र लिहिलंय. मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काँग्रेस प्रवक्त्याच्या वाहन चालकाची 60 वर्षीय महिलेला धडक. आरोपी नरेंद्र जगताप याला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अपघाताच्या वेळेला काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी गाडीमध्ये नसल्याची माहिती आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील डॉक्टरचं तडकाफडकी निलंबन. डॉक्टर हा तिथल्या रुग्ण महिलांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा डॉक्टरवरती आरोप करण्यात आलाय. पालिका आयुक्तांच्या डॉक्टरच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना. बातमी नाशिकमधली. नाशिकच्या सिन्नर शहरामधल्या 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांकडून दाद मिळत नसल्यामुळे बेपत्ता मुलीच्या आईनं थेट आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली आहे. यावेळेला पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं संग्राम जगताप यांनी आश्वासन दिलं.
धुळ्यामधील सिंदखेडा इथे अवैध विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश. गुप्त माहितीच्या आधारे अलाणे फाट्याजवळ नाकाबंदी असताना चालकानं कार पळवली आणि त्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय. 2,39,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. थार गाडीमधून आलेल्या चोरट्यांनी पंढरपूरमध्ये एसटी कदम या सराफा व्यावसायिकाला लुटलंय. गाडीनं बुलेटला धडक दिली आणि कदम यांना खाली पाडलं. यानंतर सराफांच्या जवळ असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले. यामध्ये कदम हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. संपूर्ण या घटनेमुळे परिसरामध्ये आणि या शहरामध्ये काहीसं भीतीचं वातावरण पसरलंय. पोलीस असल्याचं सांगून भामट्यांनी वृद्धेचे 1.5 लाखांचे दागिने पळवलेत. जुना जळगाव परिसरामधली ही घटना आहे. आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय, त्यामुळे पुढे जाऊ नका असं सांगून फसवणूक करण्यात आली. शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या गंगावेशमध्ये चहामध्ये विष घालून नातवानंच आजीची हत्या केली आहे. दागिने लुटण्यासाठी हत्या केल्याची आरोपीची माहिती. स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला अटक केली. बीडच्या दिंद्रूडमध्ये पैशाच्या वादामधून एका तरुणानं आत्महत्या केली आहे. व्याजानं दिलेले पैसे परत कर असं म्हणत अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे तरुणाची आत्महत्या. नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या समोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलंय. सावकार पती पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल. दिल्लीमधील AI समिटमध्ये गोंधळ घातल्याच्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. शुक्रवारी AI समिटच्या शेवटच्या दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. दिल्लीमधल्या लाल किल्ल्यासमोर स्फोटाचा इशारा. दहशतवादी चांदणी चौकामधल्या मंदिराला लक्ष्य करू शकतात. लष्कर-ए-तोयबा हल्ल्याचा कट रचत असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाकिस्तानामधील मशिदीच्या स्फोटाचा बदला घेण्यासाठी दहशतवादी रणनीती आखत असल्याची देखील माहिती आहे. विशेष अध्यक्षीय अधिकाराच्या अंतर्गत विविध देशांच्या वस्तुमालावरती आयात शुल्क आकारण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाही आहे. अमेरिका सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांना फटकारलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.